आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेज टोस्ट बनवणार आहोत। हे टोस्ट खायला खूपच चविष्ट लागतात, त्याचबरोबर खूप कमी वेळात आणि कमी साहित्यात बनतात। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर मी इथे 1 पाव बेसन घेतलेली आहे। आता आपल्याला या बेसनमध्ये कांदे टाकायचे आहेत। कांदे छान असे बारीक कापून घ्यायचे आहेत। मी इथे 3 कांदे बारीक कापून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। कांदे टाकल्यानंतर टमाटर टाकायचे आहेत। टमाटर सुद्धा मी 2 टमाटर बारीक कापून घेतलेली आहे। त्याचबरोबर 3 ते 4 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि थोडं कोथिंबीर घेतलेली आहे। हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडासा जीरा टाकायचा आहे। जीरा टाकल्यामुळे फ्लेवर खूप छान येते। जीरा टाकल्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। तर मीठ मी इथे अर्धा चमच मीठ टाकत आहे आणि त्यासोबत थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे। अर्धा चमचपेक्षा कमी हळदी पावडर टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकून या बेसनचा एक बेटर तयार करायचा आहे। तर बघू शकता थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी टाकून याचा एक बेटर तयार करून घेऊया। आणि बेटर एकदम जाड पण नाही ठेवायचं आणि एकदम पातळ पण नाही, मीडियम बेटर आपल्याला ठेवायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला या बेसनचं असं बेटर तयार करून घ्यायचं आहे। आता तयार झालेला आहे। आता मी इथे टोस्ट घेतलेली आहे, ज्यालाच आपण ब्रेड सुद्धा म्हणतो। तर टोस्ट घेतलेले आहेत। आता आपण तव्याला तेल लावून घेऊया। तवा गरम होण्यासाठी ठेवलेला होता। तव्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे, बघू शकता भरपूर प्रमाणात छान असं तेल लावून घ्यायचं आहे। तर तव्याला तेल लावून झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण टोस्ट घेतलेले आहेत ते या बेसनमध्ये डिप करायचे आहेत, म्हणजे बुडवायचे आहेत आणि तव्यावर टाकायचे आहेत। बघू शकता या प्रकारे आपल्याला या तव्यावर टाकायचे आहेत आणि यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता एका बाजूने छान असे फ्राय झालेले आहेत। आता आपण यांना तेल लावून घेऊया आणि आता यांना पलटवून घेऊया। तर बघू शकता हे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत। तर आता आपल्याला यांना क्रिस्पी होतपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता हे दोन्ही साइडने छान असे क्रिस्पी फ्राय झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता आपण हे टोस्ट एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपले व्हेज टोस्ट तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। याच प्रकारे सर्व टोस्ट बनवून घेऊया आणि बघू शकता सर्व व्हेज टोस्ट आपले तयार झालेले आहेत। खूपच चविष्ट लागतात हे, तुम्ही सॉस सोबत वगैरे खाऊ शकता आणि खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्यात बनतात। तर तुम्ही पण एकदा तरी नक्की ट्राय करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।